आम्ही तुम्हाला आता मी जर सवलती देवस्थानाचं तर मी लेटर दाखवलं तुम्हाला की आमच्या त्या ह्याच्याशी संबंध म्हणजे तुम्ही काय करणार आता इथं तुम्ही म्हणता तुमच्या घरात मूर्ती आहे इथं खरं तुम्ही झोपताय सकाळी कुठं आलं अहो महाराज आहे बरोबर मग तुम्ही काय भांडार लावायला नाही सत्य आमचं पोटावरचं तुम्हाला कशाला पाहिजे हो हे चुकीचं आहे देवांची लोकांची फसवणूक व्हायला लागली कोल्हापूरच्या साध्या पोळ्या भक्तांची लोक जे देव बसवतो लोकांच्या घरात ते सुद्धा आम्ही डोंगरातून आणूनच पूजतो मग ती देवी जर देवी नसेल मग तुम्ही आणलेली जर देवी असेल तर तुमचं असं म्हणणं आहे का घरातील देवी देव नाही म्हणतात की धर्मप्रचारासाठी आम्ही फिरायला लागलोय धर्मप्रचारासाठी फिरायची कोल्हापुरात तरी गरज आहे मला वाटतं आहे की लोक देव सोडतायत किंवा परडी सोडा लागलेत पाण्याला त्या गोष्टीसाठी आम्ही धर्मजागृती करतोय आम्हाला ह्यात कोणता तरी हेतू दिसतोय कोणाचा तरी काहीतरी साध्य करण्यासाठी आमच्या देवाचा गैरवापर केला जातोय कर्नाटकचे तुम्ही लोक आहे कर्नाटक देवस्थान समितीशी आमचं बोलणं झालेलं आहे ते पण म्हणतात की आमचा यांचा संबंध नाही आहे सणाला आव्हान आहे की जर मी एखाद्या नावाखाली एखाद्या बॅनरखाली जर एखादं कार्यक्रम ऑर्गनाईज करते तर प्रशासनाची जबाबदारी होती की त्याची खातर जमा करायची कोल्हापूर जिल्ह्यात धर्मजागरण ट्रस्टच्या नावाने रेणुका रथयात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेवरून आता नवा वाद निर्माण झालाय रेणुका देवस्थान समितीचा या रथयात्राशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे रेणुका देवी देवस्थान समितीचं नाव वापरून कोणीतरी हेतू परस्पर धर्माच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करत आहे व समाजामध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न करत आहे असा आरोप मैत्री संघटन व रेणुका भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आलाय नमस्कार माझं नाव मयुरी आळवेकर मैत्री संघटनेची मी अध्यक्ष आहे देवदासी समाजाची सुद्धा जोडलेली गेली कित्येक वर्ष जो काय आता कर्नाटकातील लोकांनी सांगितलेलं आहे की रेणुका देवीची पालखी व यात्रा व कलश देवीचा कोल्हापुरातल्या लोकांना काय त्यांनी विषय दिलेला आहे मी तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतेच पण हे चुकीचं आहे देवांची लोकांची फसवणूक व्हायला लागली कोल्हापूरच्या साध्या बोळ्या भक्तांची कारण की ते म्हणतात की धर्मप्रचारासाठी आम्ही फिरायला लागलोय धर्मप्रचारासाठी फिरायची कोल्हापुरात तरी गरज आहे मला वाटत नाही कारण की पूर्ण महाराष्ट्रच आपलं देवभक्त आहे लोक श्रद्धेनं देवाला पुजतात लोकांच्यात आस्था आहे मनामध्ये आणि आमच्यासारख्या लोकांना पण देवाची माणसं म्हणून लोक मान देतात ह्या लोकांच्या धर्मजागृती किंवा परिवर्तनाची तुम्हाला करायची काय गरज आहे कर्नाटकचे तुम्ही लोक आहे कर्नाटक देवस्थान समितीशी आमचं बोलणं झालेलं आहे ते पण म्हणतात की आमचा यांचा संबंध नाही आहे आम्हाला माहिती नाही आहे की हे काय चाललेलं आहे जे आमचे गुरु वगैरे आहेत जे जगवाले आहेत कोल्हापुरातले देऊळवाले आहेत जगवाले आहेत त्यांच्याशी पण आम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते पण म्हणतात की नाही बाळा आम्हाला ह्यातलं काय माहिती नाही आहे मग त्यावेळेला आम्ही आमच्या संघटनेनी आणि आमच्या संघटनेच्या बाकीच्या ज्या संघटना आहेत अशा सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीचा विरोध करायचा आणि जिथं रथ तो आहे आम्ही कुठल्या धर्माच्या किंवा संघटनेच्या किंवा राज्याच्या पक्षाच्या कुठल्या विरोधात नाही आहे आम्ही विरोधात आहे ते अंधश्रद्धेच्या आम्हीही अंधश्रद्धेच्या विरोधात आहे आम्ही पण श्रद्धेला सलाम करतो तर असा गैरसमजपासून लोकांची जी फसवणूक तुम्ही करायला लागलाय ही कुठंतरी थांबायला पाहिजे आणि हे इकडं पाकिस्तान वगैरे ही अशी देश नाही आहेत ही भारत आहे आणि भारतातलं महाराष्ट्रातलं हे कोल्हापूर आहे तर इथं तरी हे धर्म परिवर्तनाच्या ह्या गोष्टी किंवा धर्म जनजागृती आम्हाला तुमची गरज नाही आहे गरज असेल तुम्हाला जोडून इतर राज्य जे आहेत केरळ आंध्र तिकडची जी आहेत तिकडं कदाचित गरज असेल ती तिकडं जाऊन तुम्ही करावी महाराष्ट्रात तुम्ही हे जे चालवलेलं आहे थोतांड हे बंद करा ही धर्मयात्रा जे आम्हाला जसं कळलेलं आहे ते धर्मजागरण ट्रस्ट म्हणून समितीने केलेलं आहे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना कॉल केला गेले आठवडाभर झालं मी त्यांच्यासह सगळ्या यात्रा प्रमुखांना कॉल केला होता त्यांना सांगितलं की आपण पीस अँड डिप्लोमसी करूया आपण बोलूया तुम्ही या हे चर्चेला मी बोलले होते माझ्याकडे त्याचंसुद्धा रेकॉर्डिंग आहे की त्यांनी काय बोलले तर त्या लोकांचं म्हणणं आहे की हां आम्ही करालो आहे धर्मजागृतीसाठी तुम्ही आडवं येऊ नका आमचं म्हणणं इतकंच होतं की आम्ही तुम्ही जे करताय त्याला विरोध नाही पण तुम्ही जे लोकांची फसवणूक करून तुम्ही सांगताय की 600 वर्षानंतरनं देवी तुमची डोंगर उतरून खाली आली आता 600 वर्षापूर्वी आली का नाही बघणारं कोणी आहे का मग जर तुम्ही इतके खोटे दावे करताय की देवी आली तिथून तुम्ही आता त्यांनी म्हणतात की आम्ही तिथं कुंडातील जल आणलं आहे किंवा आम्ही इथनं पादुका नेऊन तिथं पूजून आणलेलं आहे देवीची साडी पूजून आणलेली आहे मग आता आपल्या घरात जे आपण देव पूजतो ते पण तिथूनच आणतो ना आपण किंवा आम्ही जोगती लोक जे देव बसवतो लोकांच्या घरात ते सुद्धा आम्ही डोंगरातून आणूनच पूजतो मग ती देवी जर देवी नसेल मग तुम्ही आणलेली जर देवी असेल तर तुमचं असं म्हणणं आहे का घरातील देवी देव नाही आहेत मग तुम्हीच म्हणताय की लोक देव सोडतायत किंवा परडी सोडा लागलेत पाण्याला त्या गोष्टीसाठी आम्ही धर्मजागृती करतोय आम्हाला ह्यात कोणता
तरी हेतू दिसतोय, कोणाचा तरी काहीतरी साध्य करण्यासाठी आमच्या देवाचा गैरवापर केला जातोय आणि आम्ही एक त्या देवीचे उपासक आणि आम्हाला त्या देवीचं काहीतरी एक महत्त्व लोकांनी दिलेलं आहे या कोल्हापूरच्या या अनुषंगानं आणि आम्ही आज लिंब जागरण करून खातो. ते लिंब जागरणाच्या माध्यमातून या लोकांचं काहीतरी एक घास खाऊन आम्ही मिंदा आहे त्या लोकांचं की आम्ही त्यांच्यात लिंबाला गेल्यानंतर जेवून तर घासभर मिंदा आहे. त्याचं फलित किंवा त्या लोकांची फसवणूक आमच्या भक्तांची होऊ नये या उद्देशाने आम्ही आज पुढे येऊन सांगत आहोत की याला कोणी भाविक भक्तांनी बळी पडू नये. आणि आमच्याकडे त्या देवस्थान समितीचं अधिकृत पत्र आहे, कर्नाटक कलेक्टर तिथल्या देवस्थान समितीनं आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही आहे या रथयात्रेचा. म्हणून इतकं जर आम्ही दाखवतोय तर आमचं त्यांनाही आव्हान आहे की त्यांनी पुढे येऊन सांगावं की आमच्याकडे सुद्धा पत्र आहे त्या देवस्थान समितीनं दिलेले की हे आम्ही तुम्हाला दिले आणि तुम्ही हे कोल्हापूरमध्ये फिरवा. नाहीतर नाहक आम्ही म्हणतो की लोकांची तुम्ही फसवणूक करू नका. आम्ही सगळेजण धर्माच्या बाजूने आहोत, आम्ही एकच आहोत. फक्त आमचा इतकाच हेतू आहे की आमच्या देवाच्या नावाने तुम्ही लोकांची फसवणूक करू नका. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान कोल्हापूर आहे आणि आज आमच्यासोबत निवेदन देण्यासाठी करवीर भक्त संघटनेचे सर्व लोक आलेले आहेत. आणि खरंच आता हा प्रश्न आम्ही कोल्हापूरकरांवर सोडतो की त्यांनी विचार करायचा की कोणाच्या बाजूने उभं राहायचं आणि कोणाला सपोर्ट करायचा. समोरून डायरेक्ट बोलायला तयार सुद्धा नाहीत. आम्ही 3-4 वेळा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तुम्ही या समोर बसा, कोल्हापूरच्या कुठल्याही लोकांचा आमच्या जे देवाशी संबंधित आहे त्यांचा आणि त्या लोकांशी कोणताही संबंध नाही हे आम्हाला कळाल्यानंतर आपण बसून बोलूया. तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आल्यानंतरनं पत्र टेबलावर गेल्यानंतरनं आत्ता त्यांचा फोन येतो आहे की तुम्ही मंदिरात या, मंदिरात बसून आपण बोलूया. आमचा हेतू चुकीचा नव्हता, आमचा उद्देश चुकीचा नव्हता. ठीक आहे, आम्ही पण मानतोय तुमच्या चुकीच्या उद्देशानं किंवा चुकीच्या हेतूनं करताय, पण जे काय करायला लागलं आहे ते चुकीचं आहे. कारण की इतक्या वर्षापासून एक परंपरा आहे, देवीच्या ज्या दत्त जयंती दिवशी रात्री बांगड्या वाढतात, देवी विधवा होते. त्यानंतर आंबील यात्रा आंबील यात्रे दिवशी देवीला कुंकू लावतोय. जे जोगती समाज आहे, जोगती समाजातली लोकंसुद्धा आम्ही कोण कुंकू लावत नाही 5 दिवस. आंबील यात्रे दिवशीच आम्ही देवीला कुंकू लावल्यानंतरनं आणि त्याच्या आधीच तुम्ही तिकडून सौंदत्तीवरून येत आहे. आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि ह्याचा न्याय आम्हाला मिळावा. ह्यातून कोल्हापूरकरांच्या कोणाच्या जर भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, जर दुखवल्या असतील तर आम्ही माफी मागतो त्यांची.